पाण्याच्या समस्या आहे त्या मी सॉल्व करून देईन. सगळ्या लोकांना माहीत आहे की आम्ही कामं करतो. लोकांना काय कामच पाहिजे. तत्कालीन नगरसेवकांनी जे काम करायला पाहिजे होतं, मुख्य म्हणलं तर कचरा डेपो, पाण्याची समस्या, नाली साफसफाई, गटर जो काढतात ते उचलले जात नाही 8-8 दिवस. त्या खंड पडल्याच्या कारणाने वाडाची अशी दुर्दशा झालेली आहे की लोक म्हणतात की नाही भाऊ, यांच्या सर्वोदय फॅमिलीमधलं एखादा तरी उमेदवार आम्हाला पाहिजे. सगळ्यात पहिले प्राधान्य कचरा डिपोला देऊ, त्याच्यानंतर रोडची समस्या मिटवू, त्याच्यानंतर गटर जे पूर्ण साफसफाई होत नाही 15-20 दिवस, एक महिना. भाऊंनी असा शब्द दिलेला आहे की इलेक्शन झाल्यावर पूर्ण आपण रोज पाणी देऊ. शान बान शान धनुष्यबाण. नमस्कार मित्रांनो, रणधुमाळी सुरू झालेली आहे जालना महापालिकेची आणि त्यातल्या त्यात आज सगळ्या पक्षांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जातोय, वेगवेगळ्या उमेदवारांना भेटतोय, त्यांचे काय विचार, त्यांचे काय मुद्दे राहणार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. काय झालेलं आहे, इतके उमेदवार झालेलं आहे. एकीकडे युती झाली नाही, एकीकडे आघाडी झाली तरी बऱ्याच लोकांना डबल तिकीट झाले. अपक्षांची जर लिस्ट आपण वाचली तर इतके अपक्ष झालेले. त्याच्यामुळे काय होतं आहे, प्रत्येकापर्यंत नेमका मुद्दा काय असेल कोणाचा तो आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरून जनतेनं हे विचार करून आज जे आपण बटन दाबतो ही 9 वर्षाच्या नंतर आपल्याला संधी मिळालेली आहे. कारण 9 वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होते. त्याच्यामुळे आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 6. हे 6मध्ये जिथं आता महिलांना 50% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे निवडणुकीमध्ये, इथं देखील 2 महिला उभ्या आहेत. त्यातल्या एक महिला भगिनी आपल्यासोबत आहे. ताई, सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुमच्या प्रभागाबद्दल सांगा, तुमचा क्रमांक वगैरे, त्याच्यानंतर आपण सुरू करूया. माझं नाव वैशाली राजू सरोदे. मी प्रभाग क्रमांक 6मधून ब मध्ये निवडणुकीला उभी आहे. तर या प्रभागात भरपूर समस्या आहेत. रोड भरपूर समस्या असून नागरिकांना त्या पाण्याच्या समस्या आहेत त्या मी सॉल्व करून देईन. आणि महिलांसाठी की त्यांना आत्मनिर्भर हे राहण्यासाठी मी त्यांना प्रतिसाद देईन. निश्चित, म्हणजे तुमच्या प्रभागात भरपूर समस्या असल्याच्या कारणाने आता तुम्ही उभे राहिलेला आहे. आता तुम्ही आजपासून प्रचार सुरू केलेला आहे. तर प्रचार सुरू केल्यानंतर जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जातात ते तर काय भावना, काय रिॲक्शन काय देतात ते लोक तुम्हाला? लोकांना काही नाही आहे, काम पाहिजे. आणि याच्या आधी माझे सासूबाई पण उभ्या होत्या, त्यांनी भरपूर कामं केलेले आहे. सगळ्यांचा प्रतिसाद आहे आम्हाला. तर आपल्या सासूबाईसुद्धा 2 वेळेस जसं नगरसेवकीतून राहिलेलं आहे. आता एकीकडे जर बघितलं प्रभाग क्रमांक 6 हे असं वाढ झालेलं आहे जिथं समोरून जर तुमचे विरोधी पार्टी जर म्हटलं जायचं, आता नेमकं विरोध कोणाला म्हणावं हे समजत नाही आहे. तर त्याच्यामुळं आता समोर जे मुख्य बलाढ्य पॅनल जर म्हणायला झालं, तिकडे एकीकडं माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल यांचं पॅनल आहे. तर आज मनात काही येतं का त्यांच्या पॅनलच्या अगेन्स्टमध्ये आज तुम्ही उभे राहिलेले? नाही, तसं काहीच नाही आहे. पहिलेपासून माझी सासूबाईनं चांगली कामं केलेली आहे आणि सगळ्या लोकांना माहीत आहे की आम्ही कामं करतो. लोकांना काय कामच पाहिजे, बाकी काही त्यासाठी आम्ही तयार आहे. मी कामाच्या जोरावर तुम्ही आता मतं मागत आहात. जसं प्रत्येक प्रभागामध्ये काय झालेलं, काही ना काही अडचणी असतात. विरोधक त्या अडचणी समोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि जे सत्ताधारी असतात ते सांगतात की बाबा कशा प्रकारे त्यांनी काय काय वेगवेगळ्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहे. आपल्यासोबत आहेत ज्यांचे उमेदवार आहेत त्यांचे पती. सुरुवातीला नाव, परिचय द्या आणि आज तुम्ही जो निवडणूक लढवण्यासाठी आज वहिनींना तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे, तर आज नेमके काय मुद्दे घेऊन तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जातात? प्रभागामध्ये जे मागच्या 9 वर्षांनी 10 वर्षांनी मागील तत्कालीन नगरसेवकांनी जे काम करायला पाहिजे होतं, मुख्य म्हणलं तर कचरा डेपो, पाण्याची समस्या, नाली साफसफाई, गटर जो काढतात ते उचलले जात नाही 8-8 दिवस, आणि लाईटाची व्यवस्था झालेली नव्हती. तर ह्या भरपूर समस्या आहे ज्या माझ्या आईच्या काळामध्ये आम्ही योग्य रीतीने हाताळून सगळे प्रश्न मार्गी लावले होते. पण मध्यंतरी 9 वर्षाच्या काळात आम्ही प्रयत्न केला नाही निवडणुकीच्या सामोरं जाण्याचा, आणि आम्ही मग खंड पाडला. त्या खंड पाडल्याच्या कारणाने वाडाची अशी दुर्दशा झालेली आहे की लोक आता त्या समस्येचा विळखा झालेला तयार आहे. आणि ते इतकं मोठं स्वरूप झालं की लोक म्हणतात की नाही भाऊ, यांच्या सर्वोदय फॅमिलीमधलं एखादा तरी उमेदवार आम्हाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही स्वतः उभा राहण्यापेक्षा आम्हाला गल्लीतल्या आणि आमच्या वाड्यातल्या लोकांनी खूप प्रतिसाद केला, खूप फोर्स केला. त्यामुळं आम्ही उभा राहिलो. आणि माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांनी बी आमच्या या उमेदवाराला प्रतिसाद देऊन आम्हाला उमेदवारी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे बी भरपूर आभार मानतो. भास्करभाऊ आंबेकर यांनी योग्य मार्गदर्शन केलं, त्यांचे बी आम्ही आभार मानतो. आणि ह्यापुढं ज्या बी निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जाऊन विजय निश्चित झाला तर आमच्या वार्डाची ज्या बी समस्या आहे त्या प्रामुख्यानं आम्ही पूर्ण ताकदीनं
मिटून टाकू एवढंच आम्ही बोलतो. जसं आता तुम्ही सांगितलं की प्रभागामध्ये बऱ्याच समस्या ज्या वर्षानुवर्ष अजून सॉल्व्ह झालेल्या नाही, नाही. पण आता समजा तुम्ही निवडून आले तर निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो निधीचा. तर असं वाटतं का उद्या चालून तुम्ही निवडून आले तर निधीचा कमी पडणार नाही? नाही, मला ह्या बाबतीमध्ये निश्चित खात्री आहे, कारण की शिवसेनाचं जे नगररचनाचं खातं आहे हे माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याकडे असल्या कारणानं ते आम्हाला ह्या शिवसेनेच्या या माध्यमानं ते आम्हाला कोणत्या प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही वार्डाच्या हिशोबानं. जसं आता जर जनतेला आता तुमच्या एरियातल्या लोकांना जर आवाहन करायचं असलं तर तुम्ही जर निवडून आले तर सगळ्यात पहिलं काम काय हाती घेणार? सगळ्यात पहिले आम्ही जे काम हाती घेणार आहे की जालना आमच्या वार्डातील जे कचरा डिपो आहे त्या कचरा डिपो आम्ही हटवण्याची कोशिश करणार, कारण की त्या कचरा डिपोमुळं आमच्या आजूबाजूच्या परिसराला डास निर्माण होऊन लोक बिमार पडते आणि त्यांचं आरोग्य धोक्यात होतं. सगळ्यात पहिले प्राधान्य कचरा डिपोला देऊ, त्याच्यानंतर रोडची समस्या मिटवू, त्याच्यानंतर गटर जे पूर्ण साफसफाई होत नाही 15-15, 20-20 दिवस, एक महिना, त्याच्याकडं प्राधान्य देऊन ते मिटवू. त्यांचे स्वच्छता आणि पाण्याचे जास्त विषय आहे आणि ते त्यांना ते पूर्ण करून पाहिजे त्यांना ते. आणि माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालन्यामध्ये खूप विकास कामे झालेले आहे. रोड वगैरे, अंडरग्राऊंड नाले वगैरे भाऊच्या काळात खूप कामे झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात भाऊंनी असा शब्द दिलेला आहे की इलेक्शन झाल्यावर पूर्ण आपण रोज पाणी देऊ. आज मेन जे अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या विकास कामांच्या नावावर तुम्ही आज जनतेमध्ये जाता. हो, जर आपण बघितलं प्रभागामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात, ते समस्या सॉल्व्ह करण्याचं कामच एक नगरसेवकाचं असतं. आणि आता 9 वर्ष झाले होते निवडणूक होऊन, आताशी की निवडणूक आलेली आहे. आता ताई, शेवटी जर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल जनतेला तर काय करणार? शेवटी आव्हान असं आहे, आन बान शान धनुष्यबाण. तर त्यांनी आपला उल्लेख केलेला आहे की जर या भगिनींचं विचार, यांचे जे प्रभागातील समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ते कशा पद्धतीनं पुढे येणार, काय काय समस्या त्यांनी समोर आणल्या, त्यांचे काय विचार आहे, जर आपल्याला आवडत असतील निश्चितच यांचा उमेदवारीच्या बटन दाबून यांना विजयी करा. किंवा जे कोणी उमेदवार तुम्हाला त्यांचे विचार पटत असतील, आमिषाला बळी न पडता त्या उमेदवाराला निवडून द्यायची जिम्मेदारी आपली आहे. हे खूप मोठा लोकशाहीचा उत्सव आलेला आहे. प्रत्येकाचे विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.